बदलापूरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत आणि आज ते सर्व मतदारांना मार्गदर्शन करणार आहेत. तर एकूण तुम्ही काय सांगाल? आज इथल्या बदलापूरमध्ये त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात निधी देखील दिलेला आहे आणि त्यांची वेळ देखील चेंज झाली आहे. तर एकूण ह्याबाबत आपण सविस्तर काय सांगाल? येत्या 2 डिसेंबर रोजी बदलापूर नगरपालिकेची निवडणूक होत आहे. या शहराचं परिवर्तन घडवण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे. मागील 5 वर्ष ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्या टायमाला या बदलापूरसाठी संपूर्ण शहरामध्ये लागणारा कुठल्याही प्रकल्पाला निधी कधीच कमी पडू दिला नाही. या बदलापूर शहरातले रस्ते सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचा पहिला निर्णय जर घेतला असेल तर ते या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी. तेच नाही तर विविध प्रकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणातले घेतलेले आहेत की त्या प्रकल्पांना दिशा देण्यासाठी पुन्हा आता बदलापूरमध्ये मुख्यमंत्री आज येतात. मग त्याच्यामध्ये मेट्रोचा विषय असेल, सगळ्यात महत्त्वाचा बदलापूरचा पाण्याचा प्रश्न असेल, त्याच्यात बरोबर नदी संवर्धन, रेड लाईन, ब्ल्यू लाईन असे अनेक समस्या आहेत. त्या समस्यांच्या वर दिशा देण्यासाठी आणि विशेषतः टाटाचा सप्लाय आम्हाला बदलापूरला देण्याचा जो त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, त्यामुळे MSCBचा प्रश्न सुद्धा माझ्या बदलापूरचा कायमस्वरूपी निकालात निघतोय. एक चांगल्या प्रकारचं मोठं सुसज्ज हॉस्पिटल असावं, त्यामुळं माझ्या नागरिकांना जे बाहेरचं शासकीय रुग्णालयाची गरज असते ती मिळत नसते ती मिळावी, यासाठी सुद्धा त्यांच्याकडून सुतोवाच होण्याचा निश्चितपणे नक्कीच प्रयत्न होईल. या शहराला कितीही निधी लागला तरी राज्याचे मुख्यमंत्री देतातच. माझी नागरिकांना हीच या द्वारे विनंती आहे की तुम्ही मुख्यमंत्री तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलेलं आहे आणि मनापासून तुम्ही माझ्यावर प्रेम करत आलात. आपल्या शहरासाठी ही नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. केवळ राजकारण नको तर तिथेशी चांगला विकास व्हावा, शहरातील नागरिकांना सुविधा मिळाव्यात, चांगल्या प्रकारचं नागरिकांचं जीवनमान उंचवण्यासाठी नगरपालिकेकडून प्रयत्न व्हावे. यासाठी आमच्या भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि RPIच्या युतीच्या उमेदवार सौ रुचिता राजेंद्र घोरपडे यांच्या कमळ निशाणीवर आपण जर बटन दाबून त्यांना विजयी करण्याचा आशीर्वाद दिला तर तो माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा एक चांगला पॉईंट होऊ शकेल आणि बदलापूरला मला दिशा देण्यासाठी अजूनही ताकद उभी राहू शकेल. धन्यवाद. बरं, बदलापूरमध्ये मुख्यमंत्री साधारणतः किती वाजता येत आहेत आणि कुठं जायचं? संध्याकाळी 4:15 वाजता बदलापूरला मुख्यमंत्री येतात आणि 4:15ला आल्यानंतर शिरगाव या ठिकाणी माऊली चौकामध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेमध्ये बदलापूरच्या नागरिकांना निश्चितपणे चांगली देण मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे. बरं, साधारणतः किती मतदार किंवा किती नागरिक तिथे उपलब्ध असते? साधारण 15,000च्या पेक्षा कमी नाही, जास्त 15 ते 20,000च्या दरम्यान त्या ठिकाणी पब्लिकची जमा होते.